भारताच्या परिवर्तनासोबत रिलायन्स फाउंडेशन सादर करीत आहे कृषी वार्तापत्र। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हवामानाचा अंदाज याप्रमाणे राहील। दिनांक 17 फेब्रुवारी 2016 रोजी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस। हवेतील आर्द्रता कमाल 36% तर किमान 21%। आकाश निरभ्र राहील। दिनांक 18 फेब्रुवारी 2016 रोजी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस। हवेतील आर्द्रता कमाल 37% तर किमान 21%। आकाश निरभ्र राहील। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सध्याची परिस्थिती पाहता शिफारशीत कृषीविषयक सल्ला याप्रमाणे। उन्हाळी हंगामाकरिता उन्हाळी तीळ पेरणीची वेळ फेब्रुवारी महिन्याच्या 15 तारखेपर्यंत करावी। पेरणीसाठी 3 ते 4 किलो बियाणे वापरावे। पेरणीपूर्वी थायरम, कार्बेंडाझिम किंवा ब्रासिकॉल यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो तसेच ट्रायकोडर्मा विरिडी 4 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सदर माहिती ही भारतीय हवामान खाते, विस्तार शिक्षण संचालनालय, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, केंद्रीय अधिकारी कृषी हवामानशास्त्र कीटकशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचेकडून प्राप्त झाली। पुढील कृषी वार्ता उद्या प्रसारित होईल। नमस्कार। नमस्कार, VCNG न्यूज वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी शेतमजूर कृती समितीच्या वतीने जनहित याचिका आंदोलनाची सुरुवात सेवाग्राम महात्मा गांधी आश्रमातून करण्यात आली। शेतकरी शेतमजुरांच्या समस्येकरिता शेतकरी शेतमजूर कृती समिती सरसावली असून शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका पोस्ट करून अभिनव आंदोलनाला सेवाग्राम बापूकुटे आश्रम येथून सुरुवात करण्यात आली आहे। या याचिकेमध्ये शेती व्यवसायात होणारी प्रचंड वाढ, शेतकरी कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न, उत्पादन खर्चात होणारी वाढ, नैसर्गिक आपत्ती असे विविध प्रश्न मांडण्यात आले आहे। दुष्काळ, नापिकी अशा समस्येच्या गर्तेत शेतकरी सापडला आहे। यासाठी शेती कर्जातून मुक्तता करणे, शेती व्यवसायाला संरक्षण देणे, शेतीसाठीची नवीन शेती तंत्रज्ञान सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे, शेती करणाऱ्या तरुण पिढीला बिनव्याजी पतपुरवठा करणे, 60 वर्षावरील शेतकरी शेतमजुराला राष्ट्र कार्यार्थ दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळणे, शेतीतील पेरणी ते काढणीपर्यंत सर्व कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत होणे, डॉक्टर स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करणे अशा विविध बाबींचा उल्लेख जनहित याचिकामध्ये करण्यात आला आहे। त्यापूर्वी सेवाग्राम आश्रमात उपस्थित शेतकऱ्यांची सभा घेण्यात आली। या सभेला माजी आमदार राजू तिमांडे, किशोर माथनकर, सुधीर कोठारी, सुनील राऊत यांनी मार्गदर्शन केले। शासनाचे शेतकऱ्यांविरोधी असलेले धोरण, दिवसेंदिवस शेतकऱ्यांवरील वाढणारे संकट याकरिता शेतकरी शेतमजूर कृती समिती लढा देणार असून हा लढा निरंतर सुरू राहील असे उपस्थित मान्यवरांनी विशद केले। या आंदोलनामध्ये शशांक घोडमारे, बाबाराव झडके, संजय कामनापुरे, प्राध्यापक खलील खतीब, संदेश किटे, संदीप किटे, संजय तपासे आदी उपस्थित होते। यावेळी 150 शेतकऱ्यांनी जनहित याचिका पोस्टरमध्ये टाकल्या अशी माहिती शेतकरी नेते संजय काकडे यांनी दिली। सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान इथून सुरुवात करण्यात आलेला आहे आणि या लढ्याचा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। जनहित याचिका शेतकऱ्याचे विविध मुद्दे डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबत
ज्या शिफारशी आहेत त्या लागू करण्याबाबत आम्ही न्यायालयीन लढा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सेवाग्राम आश्रम इथून सुरुवात केलेला आहे. डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी सोबत शेती कर्जातून माझी मुक्तता होणे आवश्यक आहे. कर्जमुक्ती आंदोलन, शेतकरी व शेतमजुराचा पोशिंदा असलेला 60 वर्षावरील शेतकऱ्याला व शेतमजुराला 5,000 रुपये पेन्शन, शेतकऱ्याच्या युवा पिढीला कर्ज, बिनव्याजी कर्ज सरकारकडून व बँकेच्या मार्फत मिळाला पाहिजे अशा प्रमुख मागण्यासहित आजचा या लढ्यात 150 शेतकऱ्यांनी आज टपालात जनहित याचिकेचे अर्ज दाखल करून या लढ्याला सुरुवात केलेली आहे. ग्रामसेवक युनियनच्या वतीने काम बंद आंदोलन चालू करण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. या आंदोलनाचा 3रा दिवस असूनही कोणताच तोडगा निघालेला नाही. वर्धा जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायतीमधील बांधकाम परवानगीच्या संदर्भात सावंगी पोलीस स्टेशनमध्ये सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविरुद्ध संतप्त ग्रामसेवक युनियनच्या वतीने ग्रामसेवकावरील दाखल करण्यात आलेले नियमबाह्य गुन्हे मागे घ्या यासाठी 15 फेब्रुवारीला भव्य मोर्चा काढण्यात आला होता. तर 16 फेब्रुवारीपासून ग्रामसेवक युनियनच्या वतीने काम बंद आंदोलन चालू करून पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन चालू केले आहे. ग्रामसेवकांच्या मागण्याकडे लक्ष देण्यात आले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामसेवक युनियनचे विभागीय उपाध्यक्ष MB चांदूरकर यांनी दिला आहे. काल दिनांक 16 तारखेपासून सुरू झालेला आहे. 15 तारखेला कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळेला 8ही तालुक्यामध्ये जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन कशासाठी आहे की वर्धा तालुक्याच्या आणि वर्धा शहराच्या भोवताल ज्या 11 ग्रामपंचायती आहे त्या 11 ग्रामपंचायतीने ज्या बांधकाम परवानगी देण्यात आल्या होत्या त्या बांधकाम परवानगीच्या संदर्भात वर्धा येथील मुरारका यांनी सावंगी ग्रामपंचायतला FIR नोंदवून ग्रामसेवक सावंगी पोलीस स्टेशनला FIR नोंदवून ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सरपंच आणि ग्रामपंचायतची बॉडी यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी. या संदर्भामध्ये ग्रामसेवक संघटनेने असा निर्णय घेतला की ग्रामसेवकाचा कोणताही दोष नसताना बांधकाम परवानगी ग्रामपंचायतीने दिलेली आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही आहे. या न्याय मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेने हे लेखणीबंद आंदोलन सुरू केलेले आहे. जोपर्यंत या प्रकरणाचा निपटारा होत नाही तोपर्यंत संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये लेखणीबंद आंदोलन सुरू राहतील. हिंगणघाट येथील महिलांची फसवणूक करणाऱ्या महिलेला चिमूर येथून हिंगणघाट पोलिसांनी अटक केली आहे. हिंगणघाट येथे ITI लिंक कंपनीत दागिने ठेवल्यास जादा व्याज मिळते असे सांगून अनेक महिलांचे 56 तोडे सोन्याचे दागिने घेऊन फरार झालेल्या महिलेला मंगळवार दिनांक 16 फेब्रुवारीला चिमूर येथून अटक केली. यातील दुसरी आरोपी महिला अद्याप फरार आहे. सुजाता उमाकांत बाकडे, वय 27 वर्ष असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून रश्मी रवींद्र पाठक, राहणार संत ज्ञानेश्वरवाड ही अद्याप फरार आहे. या दोघींनी आम्ही ITI लिंक कंपनीत असून तुमच्याकडील दागिने आमच्या कंपनीच्या लॉकरमध्ये ठेवल्यास तुम्हाला प्रत्येक महिन्यात जास्त व्याज मिळेल असे सांगून महिलांना प्रलोभन देत विश्वासात घेतले. त्यानंतर महिलांकडून 56 तोडे सोन्याचे दागिनेही घेतले. 1 महिन्याचे व्याज त्या महिलांना दिले. त्यानंतर 3 महिने व्याजही दिले नाही आणि संपर्कातही राहिल्या नाही. दरम्यान दीपाली अमित रंगारी, निशा कापसे, मीना धनरेल, शोभा बैसवारे, सुशीला सहारे या महिलांनी घडलेल्या प्रकाराबाबत हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी सुजाता बाकडे हिला चिमूर येथून ताब्यात घेतले. मंगळवारी आणखी 2 महिलांनी फसवणूक केल्याबाबतची तक्रार हिंगणघाट ठाण्यात दाखल केली. सुजाता बाकडे हिला न्यायालयात हजर केले असता तिला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लिंगाळे करीत आहे. तक्रारकर्त्या महिलांनी दागिने गहाण ठेवल्याची कबुली सुजाता बाकडे यांनी दिल्याने पोलिसांनी शहरातील एका व्यावसायिकाकडून दागिने जप्त केल्याची माहिती प्रवीण लिंगाळे यांनी दिली आहे. डुप्लिकेट चावीने कुलूप उघडून MIDC परिसरात असलेल्या गोदामातून 33 लाख रुपयाचा सोयाबीनची चोरी झाल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. डुप्लिकेट चावीने
कुलूप तोडून गोदामातील सुमारे 33,50,000 रुपये किमतीची 1500 पोती सोयाबीन चोरीस गेल्याची घटना MIDC परिसरात घडली। याबाबत सेवाग्राम पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक 16 फेब्रुवारीला तक्रार दाखल करण्यात आली आहे। नंदकिशोर राधेश्याम जाजोदिया वय 61 वर्ष राहणार MIDC परिसर यांनी घटनेची तक्रार दाखल केली। त्यांचे MIDC परिसरात श्री मेसर्स सुदर्शन इंडस्ट्रीज नामक गोदाम आहे। त्यांनी या गोदामात 55 किलो वजनाची सुमारे 6,000 पोती सोयाबीन गोळा करून ठेवले होते। त्यानंतर गोदामाला कुलूप ठेवून चावी जवळ ठेवली होती। 14 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान त्यांनी गोदाम उघडले नव्हते। सोमवार दिनांक 15 फेब्रुवारीला गोदाम उघडले असता त्यांना सोयाबीनची पोती कमी दिसली। तपासणीत सोयाबीनची सुमारे 1500 पोती कमी आढळल्याने नंदकिशोर जाजोदिया यांनी सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। चोरट्यांनी गोदामाच्या कुलुपाची डुप्लिकेट चावी तयार करून गोदामातील सोयाबीनची पोती चोरून नेली असे तक्रारीत म्हटले आहे। चोरीस गेलेल्या सोयाबीनची किंमत सुमारे 33,50,000 रुपये असल्याचेही तक्रारीत नमूद आहे। 1 महिन्याच्या कालावधीत 1,500 पोती सोयाबीन चोरीस गेल्याने आता सेवाग्राम पोलिसांपुढे चोरट्यांचा शोध घेणे आव्हानच ठरले आहे। वर्धा लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी खासदार रामदास तळस यांनी खासदार आपल्या गावी खासदार आपल्या दारी हा अभिनव उपक्रम चालू केला आहे। विविध समस्या मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून खासदार आपल्या गावी खासदार आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाअंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांसह आपल्या गावामध्ये खासदार रामदास तळस स्वतः हजर राहणार आहे। दिनांक 15 फेब्रुवारी 2016 व 16 फेब्रुवारी 2016ला ठरविलेल्या ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। दौऱ्यामध्ये खासदार रामदास तळस, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजेश बकाणे, तालुका अध्यक्ष दीपक फुलकरी, देवडी विधानसभा प्रमुख जयंत एरावार, मुकेश भिसे यांची यावेळी उपस्थिती होती। तसेच नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, उपअभियंता, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी या दौऱ्यामध्ये उपस्थित होते। गावातील समस्या गावामध्ये सोडविण्याच्या दृष्टिकोनातून दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। 15 फेब्रुवारीला अडेगाव, सोनेगावबाई, टाकडीचना, पाथरी, ममदापूर, गिरोली, आंबोडा, पिंपळगाव लुटे, कोळोना चोरे, गोड, आंजी, अंदोरी, कोल्हापूर, सिंगारवाडी, रत्नापूर, दुर्गुडा, भिडी या गावांमध्ये दौऱ्याचे आयोजन करण्यात आले। दिनांक 16 फेब्रुवारीला घोडेगाव, कोयना, इंझाडा, लोणी, नांदोरा, पळसगाव, सोनरढोक, तळणी, तांबा, वाटखेडा व विजयगोपाल या गावांना भेटी देण्यात आल्या। महाराष्ट्र शासन व केंद्र शासन विविध लोकोपयोगी योजना जनसामान्यांकरिता राबवत आहे। या योजनांचा लाभ सामान्य जनतेने घ्यावा व त्याकरिता शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनतेला सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन खासदार रामदास तळस यांनी भिडी व विजयगोपाल येथे खासदार आपल्या दारी या उपक्रमाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेतून सर्व उपस्थितांना केले। अनेक योजना शासनाच्या प्रचार व प्रसाराभावी जनतेपर्यंत पोहोचू शकत नाही, तेव्हा सर्व ग्रामपंचायतीमध्ये सर्व शासकीय योजनांचे फलक, माहिती असणारे फलक लावण्यात यावे व जनतेला सर्वतोपरी माहिती उपलब्ध करून देण्यात यावी अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। येत्या काळात वर्धा लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांमध्ये खासदार आपल्या दारी हा उपक्रम भारतीय जनता पक्षाच्या संयुक्त विद्यमाने प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प खासदार रामदास तळस यांनी यावेळी व्यक्त केला। या उपक्रमादरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारी व निवेदनावर योग्य कार्यवाही करण्यात येईल, तसेच वेळेप्रसंगी समस्या संबंधित विभागाला पाठविण्यात येतील अशी ग्वाही सर्व जनतेला देण्यात आली। सर्व गावातील गावकऱ्यांनी गावातील व शेती संबंधित समस्या उपस्थित केल्या। यामध्ये पांदन रस्ता, BPLचे कार्ड, घरकुल, कॅनलमध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्याबाबत, शेतातील टॉवरचा मोबदला मिळण्याबाबत, दारूबंदीबाबत, शाळेतील समस्या, सिंचन विहिरी, विद्युत पंप जोडणी, नाला सरळीकरणाच्या आदी समस्या उपस्थित करण्यात आल्या।
नागपूर विभागीय नियोजन आढावा बैठकीदरम्यान राज्याचे वित्तमंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्याकरिता पांधन रस्ता विकासाकरिता मुबलक निधी उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासन दिले आहे। या बाबीचा संपूर्ण पाठपुरावा करून पांधन रस्ता विकासाकरिता शासन कटिबद्ध असल्याचे खासदार रामदास तडस यांनी सांगितले। तसेच अधिकाऱ्यांना त्वरित समस्या सोडविण्याकरिता व पांधन रस्त्याचे प्रस्ताव तयार करण्यास सूचना देण्यात आल्या। या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, भारतीय जनता पक्षाचे नेते व कार्यकर्ते व सर्व शासकीय विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा जी न्यूज। शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजना। आता मिळणार सौर कृषी पंपांचा आधार। बळीराजाची शेती होणार हिरवीगार। महाराष्ट्र शासनातर्फे विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे। यापैकी वर्धा जिल्ह्यात 920 सौर कृषी पंप शेतकऱ्यांना मिळणार आहे। योजनेचे स्वरूप 5 एकर जमीन असलेले सर्व शेतकरी। योजनेत 3, 5 किंवा 7.5 अश्वशक्तीचा सौर कृषी पंप देण्यात येईल। सौर कृषी पंपाच्या एकूण किमतीच्या लाभार्थी शेतकऱ्याला केवळ 5% हिस्सा द्यायचा आहे। 5 वर्षांपर्यंत कंपनीतर्फे संपूर्ण देखभाल। या सौर कृषी पंपाच्या माध्यमातून आपली शेती सिंचनाखाली आणण्यासाठी जवळच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या तालुका कार्यालयात अर्ज सादर करावा। प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल। प्रस्तुती जिल्हा प्रशासन व माहिती कार्यालय वर्धा। विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्व सीबीएसई पॅटर्नच्या शाळांमध्ये साजरी करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे। सीबीएसई पॅटर्नच्या शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याबाबत आदेश सर्व जिल्ह्यातील सीबीएसई पॅटर्नच्या शाळांना देण्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धा जिल्हा अध्यक्ष शुभम दांडेकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी चव्हाण, शिक्षण अधिकारी कार्यालयाचे डेकाटे यांना देण्यात आले व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, प्रधान सचिव नंदकुमार, शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांना प्रतिलिपी पाठविण्यात आल्या। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे फक्त नाव घेतल्यानेच नवी प्रेरणा जागृत होते। ज्यांनी मुघल साम्राज्याला महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये हालवून टाकले, निस्तनाबूत करून टाकले, अशा या राजाची जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरी केली जाते। राज्य शासनाच्या शाळांना, महाविद्यालयांना त्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात येते। तसेच शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात येते। हे एवढ्यासाठीच की येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी केलेले काम त्यांना समजावे। परंतु महाराष्ट्र राज्यातील सीबीएसई पॅटर्नच्या शाळांमध्ये ना शिवजयंती मनवल्या जात, ना त्या शाळेला सुट्टी असते। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्व सीबीएसई पॅटर्नच्या शाळांमध्ये साजरी करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष शुभम दांडेकर, डॉक्टर सेनेचे डॉक्टर प्रवीण कापसे, जिल्हा उपाध्यक्ष गजानन बोरकर, जिल्हा सचिव विशाल कोपरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। जलयुक्त शिवार मोहिमेसाठी वर्धा जिल्ह्यातील 210 गावांची निवड करण्यात आली आहे। जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत गावांची निवड करताना माथा ते पायथा या प्रणालीनुसार पाणलोट विकासाची कामे घेण्याला प्राधान्य देण्यात आले असून या तत्वानुसार 200 गावांची निवड करण्यात आली। जलयुक्त शिवार अभियानामध्ये निवड करण्यात आलेल्या प्रत्येक गावात शिवार फेरी घेऊन पाण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते। यावेळी मुख्य जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, अप्पर मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, कार्यपालन अधिकारी संजय मीना, ज्ञानेश्वर भारती तसेच सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते। जलयुक्त अभियानाअंतर्गत या वर्षीसाठी नवीन आराखडा तयार करताना पाणलोट विकासासाठी माथा ते पायथा याच पद्धतीने गावांची निवड करण्यात आली असल्याचे सांगताना जिल्हाधिकारी आशुतोष सलील म्हणाले की गाव शिवारात पडणारे पावसाचे पाणी अडविण्यासोबतच गाव टंचाईमुक्त करण्यासाठी गावांसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा ताळेबंद
शिवारातील वाहणाऱ्या नाले व ओढ्यांवर माथ्यांपासून ते पायथ्यापर्यंत विविध कामाचे नियोजन विभागामार्फत करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत निवडण्यात आलेल्या प्रत्येक गावाला संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष त्यानुसार तालुका स्तरावर सर्व यंत्रणांची बैठक करण्यात येणार असून यांना भेट देऊन पाणलोट विकासाचे नियोजन करावे. सर्व बैठकांसाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतरच तालुका स्तरावर प्रत्यक्ष या बैठकीआधी निवड करण्यात आलेल्या सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी यावेळी केल्या. सेलू सुकडी मार्गावर 20 तारांचा स्पर्श झाल्याने माकडवर त्याचा पिलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सेलू येथे माकड आपल्या पिलाला सुखरूप इमारतीवर घेऊन जाताना तिचा जिवंत 20 तारांना स्पर्श झाल्याने दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार दिनांक 17 फेब्रुवारीच्या सकाळी 9 वाजताच्या दरम्यान सेलू सुकडी मार्गावर असलेल्या यशवंत महाविद्यालयाच्या समोर घडली. लगेच हे दृश्य पाहत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, परंतु वाचविण्याचा प्रयत्न करण्याआधी दोघांचा करुण अंत झाला होता. वीर भगतसिंग बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकर्ते निसार सय्यद, शंकर बडवाई, शुभम तिल्लीखेडे, दर्पण बंडे, पंकज कोहडे आणि तेथील व्यापाऱ्यांनी मिळून पूजा अर्चना करून जवळच खड्डा खोदून मुठमाती देऊन मृतकाचा दफनविधी करण्यात आला. अभय बेदमोहता, जी न्यूज, सेलू. लव फाउंडेशनच्या वतीने सावंगी मेघे रुग्णालयातील रुग्णांना औषधींचे वितरण करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे लेट अवर व्हॉइसेस इमर्ज अर्थात लव फाउंडेशनद्वारे सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात आरोग्यदायी पूरक औषधींचे वितरण करण्यात आले. सावंगी रुग्णालयातील हिपोक्रेट सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष शालिनीताई मेघे होत्या. यावेळी लव फाउंडेशनच्या संस्थापक स्मिता मेघे यांनी स्त्रिया आणि बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या शालीनता शिवणोद्योग, उडान, स्नेहस्पर्श, सिद्धहस्ता आदी उपक्रमांबाबतची माहिती दिली. निराधार बालके आणि स्त्रियांना भावनिक तसेच कायदेशीर आधार देण्यासोबतच त्यांना स्वावलंबी करण्यासाठी लव फाउंडेशन कार्यरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मंचावर फाउंडेशनच्या कोषाध्यक्ष कुंती वानखेडे, रोटरी क्लब ऑफ गांधी सिटीच्या सहसचिव संगीता इंगडे, सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बाबाजी घेवडे, स्त्रीरोग व प्रसूती विभाग प्रमुख डॉक्टर दीप्ती श्रीवास्तव, अभिमत विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय इंगडे तिगावकर यांची यावेळी उपस्थिती होती. प्रारंभी डॉक्टर घेवडे व डॉक्टर श्रीवास्तव यांनी प्रथिने, लोह आणि जीवनसत्व असणाऱ्या या पूरक औषधांचे सुदृढ आरोग्याबाबत महत्त्व विशद केले. कार्यक्रमात उपस्थित गरोदर व बाळंत मातांना आवश्यकतेनुसार औषधी देण्यात आल्या. तसेच रुग्णालयातील स्त्रीरोग, प्रसूती व बालरोग विभागातही या औषधींचे वितरण करण्यात आले. या उपक्रमात रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी शर्मिला परिहार, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी अहमिंद्र जैन, रुग्णसंपर्क अधिकारी NP शिंगणे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते अजय ठाकरे तसेच परिचारिका वृंदांचे सहकार्य लाभले. भुगाव येथील उत्तम कालवा कंपनी व पास्को यांच्या 3,750 कोटी रुपयाचा करार झाला आहे. औद्योगिक गुंतवणुकीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयोजित मेक इन इंडिया सप्ताहानिमित्त उत्तम कालवा आणि पास्को यांच्यामध्ये वर्धा येथील उत्तम कालवा या स्टील उद्योजकाच्या विस्तारासाठी 3,750 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचा करार झाला आहे. पास्को ही कंपनी उत्तम कालवा या कंपनीसोबत तांत्रिक सहकार्य तसेच नवीन फिनेक्स टेक्नॉलॉजी अंतर्गत सहकार्य करणार असून वर्धा तसेच सिंधुदुर्ग येथील उत्तम कालवाच्या उद्योगामध्ये सहकार्य करणार असल्याचा करार करण्यात आलेला आहे. मेक इन इंडिया सप्ताहानिमित्त विविध देशाच्या औद्योगिक शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचा मानस व्यक्त केला होता. औद्योगिक गुंतवणुकीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात पसंतीचे ठिकाण असल्याची अनुभूती मेक इन इंडियाच्या सप्ताहानिमित्त आली आहे. औद्योगिक उद्योगांसाठी लागणाऱ्या परवानगीची संख्या कमी करण्यात आली असून या प्लॅटफॉर्मवर आणण्यात आलेल्या आहेत. मेक इन इंडिया सप्ताहानिमित्त 16 फेब्रुवारीला झालेल्या 31 सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत झाले असून यामध्ये वर्धा येथील उत्तम कालवा आणि पास्को कंपनीच्या 3,750 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या सामंजस्य कराराचाही समावेश आहे.
एसटी प्रवासात देण्यात येणाऱ्या विविध सवलतीबाबत देयक देण्यासाठी गृह विभागाला प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसच्या प्रवास भाड्यात विविध सामाजिक घटकांना दिलेल्या प्रवास सवलत मूल्याची प्रतिपूर्ती गृह विभागामार्फत करण्यास 17 फेब्रुवारीला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. एसटीच्या माध्यमातून विविध घटकांना प्रवास भाड्यात सवलती देण्याच्या योजना राबविण्यात येत आहेत. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, कुष्ठरोगी, क्षयरोगी, कर्करोगी अशा विविध प्रवासी वर्गाला भाड्यामध्ये सवलत देण्यात येते. त्या अंतर्गत सध्या विविध विभागामार्फत 22 योजना राबविल्या जात असून महामंडळातर्फे त्यांना प्रवासी भाड्यात सवलत देण्यात येत आहे. प्रवास सवलत योजनांवरील खर्चाची प्रतिपूर्ती 1997-1998 पासून गृह विभागामार्फत करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर या प्रवास सवलतीच्या खर्चाची प्रतिपूर्ती योजनांशी संबंधित विभागाने करावी असा निर्णय 10 फेब्रुवारी 2014 ला घेण्यात आला. मात्र या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यास संबंधित विभागांकडून विलंब होत होता. त्यामुळे खर्चाची प्रतिपूर्ती वेळेत आणि सुलभतेने व्हावी यासाठी प्रवास सवलत मूल्य खर्चाची प्रतिपूर्ती गृह विभागाने करावी असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या योजनांवरील वार्षिक खर्च सुमारे 1500 कोटी रुपये एवढा आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटू आणखी नवीन घडामोडींसह. पाहत रहा जी न्यूज. नमस्कार.